उडीद पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला किडींचं त्याच पद्धतीनं रोगांचं वेळेवर काटेकोरपणे व्यवस्थापन करणं गरजेचं असतं। मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेसच्या YouTube चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करतो। या पिकावर सुरुवातीच्या वाढीच्या कालावधीमध्ये मावा, तुडतुडे, पांढरी माशी यासारख्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो। रसशोषक किडींमुळे येलो मोजॅक सारख्या रोगाचा देखील या पिकावर प्रादुर्भाव होतो। त्याच पद्धतीनं या पिकावर पाने खाणारी आळी, केसाळ आळी आणि शेवटी शेंगा पुकारणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव देखील आढळून येतो। तर किडींचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करायचा आहे। त्यासाठी शेतामध्ये रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी पिवळे तसेच निळे चिकट सापळे लावायचे आहेत। फवारणी करत असताना आपल्याला निममार्काचा वापर देखील करायचा आहे। त्याच पद्धतीनं शेतामध्ये एकरी 3 ते 4 कामगण सापळे देखील आपल्याला लावायचे आहेत। सापळा पीक पद्धतीचा वापर देखील आपण कीड नियंत्रणासाठी करू शकतो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। त्याच पद्धतीनं आणखी कोणत्या पिकांची आपल्याला टोकन पद्धतीनं लागवड करून विक्रमी उत्पादन घ्यायचे आहे हे देखील मला कमेंट मध्ये कळवा, जेणेकरून त्या पिकांचं टोकन पद्धतीने लागवड कशी करायची याबद्दलचे व्हिडिओ देखील आम्ही आपल्यासाठी बनवू। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत। धन्यवाद।